वेल नमस्कार. बाकेट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करत आहे. आपण म्हणून निफ्टी बँक निफ्टीसाठीचा अनालिसिस, त्याचनंतर काही स्टॉक्स अनालिसिस. चला आता बघ उडी मारूया आणि पटकन सुरू करूया. ठीक आहे, सुरुवातीला आपण बघतो निफ्टी आणि बँक निफ्टीचा अनालिसिस बस. त्याच्यानंतर आपण उडी मारूया स्टॉकच्या अनालिसिसकडे. इथून थेट जा क्रोम वरती. आज क्लिअरली बघायचं म्हटलं, मी आधीच म्हटलं होतं की मार्केट ह्या रेंजच्या आसपास ओपन होऊन जात असेल तर बिंदास तुम्ही बाय करू शकता. ह्या रेंजच्या आसपास ओपन होऊन जात असेल तर. पण तसं झालंय का नाही, मार्केट गॅप ओपन झालं ह्या रेंजमध्येच कुठेतरी साईडवेज आपल्याला एक जवळपास क्लोजिंग जी आहे बघायला मिळालेली आहे निफ्टीमध्ये. बँक निफ्टीचा विषय कसा, बँक निफ्टी एकदमच गॅप अप झाली, एक जवळपास 47,400च्या वरती, 47,400 आणि 47,600 या रेंजमध्ये जवळपास साईडवेज बँक निफ्टीमध्ये आहे ते ट्रेड बघायला मिळालेलं आहे, हे लक्षात असू दे. ठीक आहे, जवळपास काय थोडक्यात साईडवेज म्हणजे होल्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे 47,400च्या रेंजवरती. लेवल्स पूर्ण काढून टाकूया, थेट उडी मारूया आपण डेली टाइम फ्रेम वरती. डेली टाइम फ्रेम वरती आल्यानंतर आता व्यवस्थित बघायला मिळते निफ्टी बँक जी आहे, मी आधीच म्हटलं होतं ही रेंज आता टार्गेट आपण सेट करू शकतो. म्हणजे बँक निफ्टीला एक टार्गेट महत्वाचं जर सेट करायचं असेल ते म्हणजे हे करू शकतो, हे लक्षात घ्या. जे ऑलरेडी एक मोठी रिजेक्शन झोन आहे म्हणजे 48,161च्या आसपास. ठीक आहे, त्याचबरोबर आजच्याच कॅन्डलचा लो आपण मार्क करणं गरजेचं आहे, कारण आज जवळपास जर आपण म्हटलं गॅप अप ओपन जवळपास होल्ड का करत होतं, जर क्लिअर कट बघायचं म्हटलं तर लक्षात घ्या ही जी रेंज आहे जिथे गॅप अप ओपन झालं तिथून सरळ बाईंग आली. ती रेंज बघा 47,400, इथे एकदा त्या रेंजच्या आसपास रिजेक्शन घेतलं, परत इथे घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण सक्सेसफुल तसं झालेलं नाही. त्याच्यानंतर थोडाफार सेलिंग आली आणि आता परत मार्केट त्या रेंजच्या आसपास जाताना बघायला मिळतं, हे लक्षात असू दे. ओके, त्यानंतर जवळपास ही रेंज सुद्धा म्हणजे आजच्या दिवसाचे जर हायचा आहे हा सुद्धा थोडाफार एक ऍड करून ठेवूयात. इथून थेट जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती, आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आल्यानंतर व्यवस्थित समजते की मार्केट या रेंजमध्ये क्लिअर कट बघायला मिळते. ठीक आहे, मग जवळपास इंडिसिजन एक रेंज जी आहे आपल्याला एक साईड वेज ती रेंज आपली आता एक क्लिअर झालेली हे लक्षात असू द्या. त्याबरोबर आता बघा ही एक लेवल एक ऍड करून ठेव्या आणि डेफिनेटली इथून वरच्या जर टार्गेट सेट करायचे असतील तर लक्षात घ्या 47,800 एक सगळ्यात मोठी रिजेक्शन झोन राहणार आहे, लक्षात असू द्या. अडथळा मोठा राहणार आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर वरची लेवल काढू शकतो 48,000ची आणि त्याच्या वरची रेंज आपली 48,161 म्हणजे जवळपास 48,100ची रेंज आपली आहेच. त्याचनंतर थोडंफार अजून मार्केट समजा इथून पुलबॅक मध्ये खाली आलं तर डेफिनेटली ही एक लेवल मार्क करू शकतो 47,200 आणि त्या खाली टिकलं तर 47,000ची रेंज जी आहे ही थोडंफार आपण एक मार्क करून घेऊया दोन खालच्या दिशेने. ट्रेंड लाईन जी आहे ही आपली पॉझिटिव्ह असणार आहे, जवळपास एक अग्रेसिव्ह ट्रेंड लाईन असणार आहे. बाईंगच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर असं एक क्लिअर कट बघायला मिळते. त्याचबरोबर आता ट्रेड कसा होईल, सर्वात प्रथम लक्षात घ्या 47,700 ते 47,400 या रेंजमध्ये जर कुठे ओपन झाला ही आपल्यासाठी एक जवळपास साईडवेज झोन आहे, लक्षात असू दे. किंवा आपण म्हणू शकतो नो ट्रेडिंग झोन, ह्याच्यामध्ये ट्रेड करायचं नाही या रेंजमध्ये ओपन झालं तर डेफिनेटली मार्केट असा आपल्याला ट्रेड बघायला मिळू शकतो. जर ट्रेड करायचं झालं तर जवळपास तुम्ही 5 मिनिटावरती छोट्या टाइम फ्रेम वरती एक छोटे ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा अजून त्याच्या खालच्या टाइम फ्रेम वरती ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता. पण जर ऑप्शन बाईंग असाल, ऑप्शन बायर असाल तर ऑप्शन बाईंगची जी आहे लेवल 47,600 म्हणजे जवळपास कुठची ही या रेंजच्या वरती जर साईडवेज ओपन जात असेल तर बिंदास ऑप्शन बाय करू शकता. पण 47,800च्या आसपास प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करा. गॅप अप मार्केट ओपन झालं आज सारखंच तर लक्षात घ्या गॅप अप झाला 100.47,700 किंवा 47,750 तर काळजीपूर्वक पहिला टार्गेट हेच घेण्याचा प्रयत्न करा, हे लक्षात घ्या. ठीक आहे, जर एकदम गॅप अप झाला या रेंजच्या आसपास थोडंफार एक वेट करा, पहिली बघा ही रेंज कशी तुटते तर ट्रेड घ्या, अन्यथा ट्रेड घेऊ नका, कारण ही रेंज एक चांगली रिजेक्शन झोन आहे. सो थोडंफार आलं आणि एकदम गॅप अप जर झालं थोडंफार पुलबॅक मध्ये खाली मार्केट बघायला मिळू शकतो. जर पुलबॅक मध्ये खाली आलं होल्ड करायला जवळपास 47,750ची लेवल किंवा 47,600ची रेंज तर डेफिनेटली इथून उलटा पुट बाय करून 30-40 पॉईंट जरी आपण आरामात बघायला मिळू शकतो. थोडक्यात काय असं पुलबॅक मध्ये थोडंफार आलं तर हे लक्षात असू दे. ठीक आहे, त्याचबरोबर मार्केट जे आहे आता जर इथून जर ओपन खाली येत असेल तर डेफिनेटली ह्याच्या खाली कुठेतरी तुम्ही थोडंफार पुट बाय करून हा आपला एक टार्गेट आपण घेऊ शकतो, ते म्हणजे 47,700च्या आसपासचं. पण सर्वात महत्वाची सपोर्ट रेंज हीच आहे, हे लक्षात असू द्या. थोडंफार इथून जर खाली येत असेल ही 50 मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे आपला या 50 मुव्हिंग ॲव्हरेजचा क्रॉस करत असेल मार्केट आणि महत्वाची म्हणजे ही जी सपोर्ट रेंज आहे ह्याच्या खाली कुठेतरी क्लोज झालं तर पुढची कॅन्डलनी जर त्या कॅन्डलचा लो तोडला तर बिंदास सेल करा. का, कारण ही रेंज एक चांगली सपोर्ट आहे आणि त्याच्या बरोबर सपोर्ट घेईल ती म्हणजे 50 मुव्हिंग ॲव्हरेजचा जो आपला मुव्हिंग ॲव्हरेज आता ह्या रेंजच्या आसपास, हे लक्षात असू. सिंपल इझी अनालिसिस समजलंय का सांगा निफ्टीसाठी उद्यासाठीचा. ठीक आहे, त्याचबरोबर निफ्टी बँक साठीचा आता अनालिसिस झाला. आता निफ्टीकडे वळूयात. निफ्टीचा विचार केला होता निफ्टी ह्याच रेंजमध्ये आपल्याला व्यवस्थित बघायला मिळते, हे लक्षात. म्हणजे कालचाच जर म्हणजे इथे निफ्टीला नवीन काही गोष्टी ऍड करणं गरजेचं आहे का, माझ्या मते नाही. मला असं वाटत नाही की याच्यामध्ये अजून सेटअप मध्ये आपण काय बदलाव करायचा. त्याच्या कारण का आधीचा हाय जो आहे जवळपास आदल्या दिवशीचा तिथेच जवळपास रिजेक्शन घेतलं आणि त्याच रेंजमध्ये मार्केट आपल्याला एक साईडवेज बघायला मिळालं, हे लक्षात असते. ते म्हणजे कोणतं 22,400 डेफिनेटली 22,500 200 पॉईंट मध्ये निफ्टी आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, त्याचबरोबर आता
जर ओव्हरऑल ट्रेड करायचं म्हटलं तर निफ्टीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, सेलिंग मध्ये आलं खाली तर लगेच तुम्ही सेल करू शकता का? ऑनेस्टली नाही, लगेच सेल करू नका. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रेंड लाईन तुटणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर 50 मुव्हिंग एव्हरेज. म्हणजे जर ह्याच्या खाली थोडंफार टिकत असेल 22,434 तर थोडंफार टार्गेट ट्रेड घेऊ शकता, थोडंफार म्हणजे जवळपास एक लेस रिस्की ट्रेड घेऊ शकता, ज्याच्यामध्ये 22,400चं हे पहिलं टार्गेट बुक करू शकता, कारण जवळपास 30 एक पॉईंट बघायला मिळू शकतं आणि ह्याच्या खाली टिकलं तर डेफिनेटली 22,370 ही रेंज जी आहे ही सुद्धा पर्यंत सुद्धा थोडंफार पुलबॅक मध्ये आलं खाली तर हे टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात, हे आरामात, हे लक्षात असू. ओके. त्याचबरोबर आता तेजीचा विषय असेल तर लक्षात घ्या, हा रेंज मध्ये ओपन झाला तर ह्याच्यामध्ये काम करा, एक छोटीशी रेंज अजून एक ऍड करूया, ती म्हणजे ही. ओके. आता लक्षात घ्या, या रेंजमध्ये ओपन झाला तर साईडवेज ओपन झाला, हे लक्षात असू द्या. कोण निफ्टी इथून ओपन वरच्या जात असेल तर ह्याच्यावरती शिकत असेल 22,476च्या वरती बिंदास कॉल बाय करू शकता. पहिला 22,500चा एक चांगला टार्गेट, कारण 22,500 एक चांगली रिजेक्शन झोन आहे. काय म्हणतो मी? रिजेक्शन. जर गॅप ओपन झाला ह्या रेंजमध्ये कुठेतरी तर 22,500ची लेवल आधी तुटणं गरजेचं. ती तुटली किंवा थोडक्यात सांगायचं असेल तर ह्या हायच्या वरती बाय करा, कॉल बाय करू शकता, फ्युचर बाय करू शकता, आरामात टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतो वरच्या दिवशी. पण थोडाफार गॅप डाऊन ओपन झाला, थोडाफार खाली ओपन झाला ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी, मार्केट 22,400 22,350 या रेंजच्या आसपास कुठेतरी, सॉरी 22,434 या रेंजच्या आसपास कुठेतरी, तर डेफिनेटली बघा पहिली ओपन झाल्या झाल्या जर पहिलीच रेड कॅन्डल बनत असेल, लोअर तोडून खाली येत असेल तर त्या फ्लो मध्ये तुम्ही जवळपास 20-30 पॉईंट टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता, हे लक्षात असू द्या. सिंपल अनालिसिस निफ्टीचं आहे, काही सेटअप मध्ये चेंज नाही आहे, तोच सेटअप आपण वापरून हे अनालिसिस केलेलं आहे, हे लक्षात असू द्या. ओके. त्याचबरोबर आता आपण थेट उडी मारूया काही स्टॉकच्या अनालिसिसकडे. स्टॉकचा जर विचार केला, जस्ट अ सेकंड, आज तशी आपल्याला मुवमेंट चांगली बघायला मिळाली. सो पहिला आपण बघूया कॅनफिन होम्स. ठीक आहे. ह्या स्टॉक मध्ये आज चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली, हे लक्षात असू द्या. आता जस्ट अ सेकंड, हाच जर शेअर आपण आता एक चांगली मुवमेंट बघायला मिळाली, एक चांगला ब्रेकआउट आहे. आता तुम्ही म्हणाल सर ब्रेकआउट कुठला आहे? आता इथे कुठेतरी काय पॅटर्न खालच्या दिशेने बघायला मिळत नाही, ब्रेकआउट कुठला आहे? ब्रेकआउट जर बघायचं म्हटलं तर ब्रेकआउट ह्या ट्रेंड लाईनचा आहे, हा बघा, बरोबर. आणि आता जर बाईंग रेंज बाईंग परत चालू होत असेल तर बाईंग साठी जर इंट्राडेचा आपण ट्रेड घेण्याचा विचार करत असाल तर डेफिनेटली आजच्या हायच्या वरती कुठेतरी टिकणं गरजेचं, म्हणजे 803च्या वरती कुठेतरी टिकलं तर बिंदास बाय करा. टार्गेट 820 पर्यंत तरी आरामात हा स्टॉक तुम्हाला बघायला मिळू शकतो. पण तसं नाही झालं, एक डेफिनेटली ह्याच रेंजमध्ये ओपन झालं, ह्याच रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं तर मार्केट जवळपास तुम्हाला इथे छोटीशी एक साईडवेज किंवा एक बोलू शकता टाइम स्पेंडिंग अशी कॅन्डल बघायला मिळू शकते, किंवा थोडाफार पुलबॅक मध्ये एक जवळपास रेड कॅन्डल बघायला मिळू शकते. मग कुठेतरी ब्रेकआउट उद्या परवा बघायला, सॉरी 2 दिवसात पुढच्या बघायला मिळू शकतो. पण उद्या जर ओपन होऊन जर 800च्या वरती टिकून जात असेल तर बिंदास इथे एक इंट्राडे साठी बाईंगचा हा ट्रेड आपण बघू शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर बँक बरोडा 266 ला आहे. आता करंट मध्ये जर विचार केला, ह्या मुवमेंट नंतर हा आलाय तो पुलबॅक, मी ह्याच्या आधी सुद्धा ही जवळपास लेवल्स काढून ठेवल्या होत्या, हे लक्षात घ्या. ही लेवल जवळपास तोडण्याचा प्रयत्नच केला पण त्याच्यावरती टिकलेलं नाहीये, त्याच्यावरती क्लोज दिलेलं नाही, हे लक्षात घ्या. सो एक सिंपल अनालिसिस सांगतो, बँक ऑफ बरोडाचा जर सेल करा, थोडाफार हा पुलबॅक मध्ये जर खाली येत असेल, ठीक आहे, तर 264.60च्या खाली टिकलाच तुम्ही थोडंफार इंटरडेसाठी सेल करू शकता. अन्यथा जर बाय करायचं असेल तर लक्षात घ्या 268.45च्या वरती टिकल्यास बिंदास्त बाय करा. जवळपास कोणती? ही रे, म्हणजे जवळपास आजच्या कॅन्डलचा हाय आणि लो महत्वाचा आहे, जसा तुटेल तसा, कारण जर तुटला तर फुलबॅक मध्ये थोडंफार टार्गेट, पण काळजीपूर्वक ट्रेड करा. फुलबॅक मध्ये थोडंफार ह्या रेंज मध्ये कुठेतरी बघायला मिळू शकतो, पण हाय तुटला तर डेफिनेटली हे टार्गेट तुम्हाला आरामात बघायला मिळू शकतो, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर आपण जाऊया ते म्हणजे गोदरेज प्रॉपर्टीज. गोदरेज प्रॉपर्टीजने जवळपास एक परत एकदा एक आपला जो हाय आहे इथपर्यंत मार्च करायला चालू केली आहे. सो इंट्राडे साठी हा जो स्टॉक आहे, जर उद्या गॅप अप झाला, मी काय म्हणतोय, जर उद्या गॅप अप झाला 2,443च्या वरती टिकला तर बिंदास बाय करा, पण साईडवेज ओपन होऊन जात असेल तर 2,411च्या वरती टिकला तर बाय करू शकता, हे लक्षात असू द्या. ओके. एस्कॉटचा सुद्धा तसाच विषय आहे, पण एस्कॉटचा महत्वाचा विषय असा आहे की आपला जो मुव्हिंग एव्हरेज, या मुव्हिंग एव्हरेजला कसा या जवळपास इथे याच्या आसपास बघा, मुव्हिंग एव्हरेज किती चांगलं काम करतो. एकदा रिजेक्शन घेतलं, इथे रिजेक्शन घेतलं, इथे रिजेक्शन घेतलं, बघा रिजेक्शन रिजेक्शन, पण आज ह्या एक चांगल्या बाईंग फोर्सने चाललंय, म्हणजे जवळपास एक चांगली बुलिश कॅन्डल झालेली आहे, एक पॉवरफुल बुलिश कॅन्डल झाली आहे, लक्षात असू द्या. ओके. आता तुम्ही पेड कोर्सचे सदस्य असाल, बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल बुलिश कॅन्डल कोणती झाली, किंवा तुम्ही जरी फ्री कोर्सला जरी करत असाल तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे एक कॅन्डल कोणती झाली, हे लक्षात असू. ओके. आता
जर बाय करायचं असेल, टिकणं गरजेचं आहे, 2882च्या वरती हा स्टॉक टिकला तर बिंदास बाय करा. टार्गेट जवळपास काय, हा जो एक हाय आहे इथपर्यंत टार्गेट आपण सेट करू शकतो. पण आम्ही डेलीवरती सेट करतोय, मग येत्या काही दिवसात तुम्हाला बघायला मिळू शकतो. तर इंट्राडे साठी ह्याच्यामध्ये टिकला तर एक चांगली मुवमेंट तुम्हाला वरच्या बघायला मिळू शकते, हे लक्षात असू दे. ओके. विप्रो 484च्या आसपास आहे. थोडा विप्रो इथे पुलबॅक मध्ये एक येण्याचा विचार करतोय. ठीक आहे. विप्रोचा विचार केला तर लक्षात घ्या, विप्रो बाय पुलबॅक मध्ये जर अजून थोडाफार पुलबॅक कंटिन्यू होत असेल इथपर्यंत 50 मुव्हिंग ॲव्हरेज, कारण 50 मुव्हिंग ॲव्हरेज तुटल्यानंतर थोडाफार पुलबॅक मध्ये येतोय, तर 487.60च्या वरती कुठेतरी तुम्ही बाय करू शकता. अन्यथा जर तुम्ही जर सेल करायचं म्हटलं तर 480च्या खालीच तुम्ही कुठेतरी सेल करू शकता. थोडक्यात काय, हा पुलबॅक असेल तर थोडंफार अजून वाढू शकतो, थोडंफार अजून पुलबॅक एक आपण ह्या आसपास इथे कुठेतरी ही जी 50 मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे हा तोडल्यानंतर ह्याला परत एकदा एक टेस्ट करायला येतोय का बघायचं आहे. तर डेफिनेटली ह्याच्यावरती टिकलं तर डेफिनेटली आपल्याला थोडंफार टार्गेट ह्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. पण हा पुलबॅक जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली ह्याच्या खाली सेल करू, मग सेलिंग कंटिन्यू असेल तर डेफिनेटली आपल्याला अजून तो कंटिन्युटीचा जो ट्रेंड आहे तो आपण पकडू शकतो, हे लक्षात असू द्या. सिंपल क्लीन क्लिअर अनालिसिस, निफ्टी बँक निफ्टी स्टॉक्स अनालिसिस विथ प्रॉपर आपण म्हणू शकतो सायकोलॉजी. समजली आहे का सांगा? समजली असेल तर डेफिनेटली तुम्ही एक काम करायचं, माझं आपलं मार्केट मराठी हे जे युट्यूब चॅनल आहे लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पोहोचवायचे. 1000 व्हिडिओज झाल्यातून 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर लवकरात लवकर पोहोचवा मित्रांनो आपल्या लाडक्या मार्केट मराठीला. आणि त्याचबरोबर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच तुमची आता मी रजा घेतोय. ठीक आहे, धन्यवाद.